मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. सुवर्णभिषी योजनेसाठी आजच संपर्क करा. साई ज्वेलर्स, कटरे सराफ, पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. खानापूर तालुक्याच्या राजकारणात मोठा उलटफेर झालाय. खानापूर तालुका काँग्रेस पार्टीने शिवसेनेला पाठिंबा दिल्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे युवा नेते ॲडव्होकेट विठ्ठलराव साळुंखे यांनी मोठी घोषणा केली आहे. उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांच्या उपस्थितीत काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिलाय. या मोठ्या निर्णयानंतर अमोल बाबर यांनी काँग्रेसच्या या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केलंय. काँग्रेसच्या या मोठ्या निर्णयामुळे तालुक्यासह भाळवणी गटात शिवसेनेचे पारडे अधिक जड झालंय. खानापूर तालुक्याच्या राजकारणात मोठा उलटफेर झाला असून खानापूर तालुका काँग्रेस पार्टीने शिवसेनेला पाठिंबा दिल्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे युवा नेते ॲडव्होकेट विठ्ठलराव साळुंखे यांनी ही मोठी घोषणा केली असून उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांच्या उपस्थितीत काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसच्या या मोठ्या निर्णयामुळे तालुक्यासह भाळवणी गटात शिवसेनेचे पारडे अधिक जड झाल्याचे पाहायला मिळत आहे. पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. त्यानिमित्तानं आपल्या तालुक्याचे नेते आणि विटा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल दादा, त्याबरोबरच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक काँग्रेस कमिटीचे राज्याध्यक्ष रवी अण्णा, त्याबरोबरच ज्येष्ठ नेते शिवाजी अण्णा, त्याबरोबरच जिल्हा परिषद भाळवणी गटाचे उमेदवार हेमंत जाधव, पंचायत समितीचे उमेदवार रोशन जाधव, त्याबरोबरच शिवाजीला हरवडे, त्याबरोबरच किरणबाजी आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट किसनराव निकम, त्याबरोबरच तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत बापू चव्हाण, आमचे भाळवणीचे उमेदवार महेश दादा भटपडे, उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी, आपण माझ्यावरती, दादांच्यावरती, बायांच्यावरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, आपल्या सर्वांचंच या कार्यक्रमात मी स्वागत करतो. आणि सर्वप्रथम मी अशी घोषणा करतो की बायांच्या नेतृत्वाखाली, शिवसेना शिंदे गटाच्या नेतृत्वाखाली जेवढे उमेदवार उभा आहे त्या सर्वांना काँग्रेस पक्षाच्या वतीने, माझ्या गटाच्या वतीने पूर्ण पाठिंबा जाहीर. त्याला मी भाळवणी जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक उमेदवार होतो आणि चांगल्या पद्धतीची मशागत मी त्या ठिकाणी केलेली होती. अगदी महिलांची मेळावे दिले होते. महिलांना देवदर्शनासाठी जवळजवळ 1100 महिलांना देवदर्शनासाठी हिंगोलीपर्यंत आम्ही घेऊन गेलेलो होतो. आता आज अखेर मी 4500 महिलांना तिथं अर्थसहाय्य जिल्हा परिषद गटामध्ये अर्थसहाय्य करून त्यांच्या पायावरती त्यांना उभा केलेला आहे. त्याबरोबरच महिलांच्या हाताला काम मिळावं या हेतून एक मशिनरी प्रदर्शन फार मोठ्या प्रमाणात भरवलं होतं, जेणेकरून महिलांना
गुंतवणूक करता येईल, त्या मशिनरी बघून त्यांना समजेल अशा पद्धतीनं मशिनरीचं मोठं प्रदर्शन भरवलेलं होतं. महाआरोग्य शिबिर मी दरवर्षी त्या गटामध्ये घेत असतोच. त्याबरोबरच कोरोनाच्या काळात 10,000 सॅनिटायझर, 10,000 मास्क, 10,000 आचणी कॅल्पोंगोळ्या वाटलेल्या होत्या. अशा वर्कर्स यांना त्यावेळेला शासनाकडून कसलंही मानधन मिळत नव्हतं. आम्ही 2-3 महिन्यांचा पगार स्वखर्चातून त्यांना आम्ही देऊ केलेला होता. अशा पद्धतीनं कोरोनाच्या काळात आम्ही मोठ्या प्रमाणात काम त्या काही केलेलं होतं. म्हणून दादा विधान परिषद आमदार असताना जवळजवळ 70 लाखाची कामं मी डवळेश्वर, कळंबी, कमळापूर, चिंचणी, बलवडी ते रस्ते आणि गटारासाठी आपण त्या काळी त्यांच्या निधीतून सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात आपण काम केलेलं होतं. या व्यतिरिक्त जवळजवळ 1200 रुग्णांना मोफत प्रत्येक हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबरोबरच आपण साधारणतः 156 लोकांना हाताला काम दिलेलं आहे. आपल्या शिवप्रतापच्या माध्यमातून असेल, सोनीराच्या माध्यमातून असेल, उदगीरच्या माध्यमातून असेल, नवीन आपल्या भारतीच्या माध्यमातून असेल, भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून असेल, असे 156 लोकांना आपण नोकऱ्या उपलब्ध करून त्या गटातील फक्त लोकांना आपण नोकऱ्या उपलब्ध करून दिले. अशी बरीच कामं आपण केलेली आहेत. शाळेसाठी आपण अनुदान दिलेले आहे. उर्दू शाळेला आम्ही 6 लाखाची मदत केलेली आहे. त्याबरोबर जाणून शाळेला 2 लाखाची मदत केलेली आहे. अण्णांच्या शाळेला मदत केलेली आहे. आमच्या पाऱ्याच्या पाहुणीच्या शाळेला सुद्धा मदत केलेली आहे. संगणक भेट दिलेली आहे. अशा पद्धतीनं त्या भागात म्हणजे निवडणूक लढवायची या हेतूने मी खरं तर काम करत राहिलेलो होतो. परंतु आपल्याला मात्र त्या दरम्यानच्या काळात दादांचं असं झालं आणि इथं बँकेची माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. तिथं कार्यकारी संचालक पदावर काम करत असताना एक मोठं जबाबदारी माझ्यावरती आहे आणि ही जबाबदारी पेलत असताना आपण एखादी नवीन जबाबदारी घेणं आणि त्या पदाला न्याय न देणं हे माझ्या विचारावर न पडणार होतं. समजा मी जिल्हा परिषद मध्ये गेलो असतो, जिल्हा परिषद सदस्य आपल्या आशीर्वादाने झालो असतो, परंतु त्या पदाला मी न्याय देऊ शकलो नसतो, मी वेळ देऊ शकलो नसतो. त्यामुळे मी त्यातून माघार घेण्याचं ठरवलं आणि योग्य व्यक्तीची, योग्य नेतृत्वाची पाठिंबा देण्याचा आमचा सर्वांचा निर्णय झाला. सर्वांची चर्चा झाली, कार्यकर्त्यांशी चर्चा केली. आमचे नेते डॉक्टर विश्वजित कदम यांच्याशी आम्ही सल्लामसलत केली. त्यांनी पण स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्याचा निर्णय आम्हाला सांगितला. त्या पद्धतीने आम्ही बसून सर्वत्र ही चर्चा केल्यानंतर आपलं नेतृत्व आणि भविष्यापासून जे तालुक्याचा विकास घडत आहे किंवा इथून पुढच्या कामाचे विकासाचं विजन आहे ते वेगवेगळ्या स्तरावरच असेल. शेतीचं पाणी असेल, पिण्याचं पाणी असेल, त्याबरोबरच गावगावचे जोडणारे रस्ते असतील, आरोग्याचा विषय असेल, त्याबरोबर शैक्षणिक विषय असेल किंवा स्वच्छतेचा विषय, सर्वच पातळीवर आपलं मोठ्या प्रमाणात काम आपण करत आहात आणि इथून पुढच्या काळात जे विजन आहे इतकं गतिमान काम. पहिला आपण म्हणायचं की बाबा शेजारच्या मतदारसंघात जाऊन बघा. आज अण्णा अशी अवस्था आहे की शेजारच्या मतदारसंघातले म्हणते तुम्ही जाऊन खानापुरातले रस्ते बघा. इतकं रस्त्याचं जाळं किंवा विकास आपण इथं साधलेला आहे. या सगळ्याची आम्ही दखल घेऊन सर्वांना विचार करून आम्ही सुहासबाई यांच्या आपल्या नेतृत्वाखाली या सर्व शिवसेना आणि आपल्याला व्यक्तिगत स्वरूपात सर्व उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय या निमित्ताने घेतलेला. बारामती जिल्हा परिषदेच्या बाबतीत बोलायचं झालं तर खरं मी ज्यावेळेला उभा राहिलो बरेच प्रश्न तिथं होते, परंतु मला सांगायला आनंद वाटतो जे जे प्रश्न होते ते निवडणूक लागायच्या आतच तुम्ही निकालात काढले. म्हणजे जे आम्ही प्रश्न घेऊन निवडणुका लढवणार होतो, मग बहुचर्चित आळसन कारागीर रस्ता असेल, विविध ग्रामपंचायतीच्या इमारती असतील, आमचा मगरमळ्याचा वादळचा प्रश्न असेल, तर असे बरेच रस्त्याची कामं असतील. हे प्रश्न तुम्ही निवडणूक लागायच्याच निकालात काढले, त्याबद्दल मी तुमचे विशेष आभार मानतो. त्यामुळे अजून काय पावणी गटासाठी माझ्या अपेक्षा आहे की अजून त्या ठिकाणी अशी कामं झाली पाहिजे. त्यामध्ये विशेषतः MSBच दादा अतिशय तिथं बोगळ कारभार आहे. MSBचा आपण शेतामध्ये गेला तर सगळीकडे ते डाम वाकलेले आहेत, DP खराब झालेले आहेत,
वैराखाली लावून काढत आहेत. अशी काही परिस्थिती तिथं आहे. फार जुने यंत्रणा तिथं ते राबवत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जाऊ नये, त्याबरोबरच फळ जळणे असं प्रसंग बरेच तिथं घडतात. आपण विशेष लक्ष घालून या पावसाळ्याच्या अगोदर दुरुस्ती निघत असते त्यावेळेला विशेष निधी आणून त्या सर्व यंत्रणा आपण नव्यानं टाकावी अशी माझी अपेक्षा आहे. त्याबरोबर पीएससीचं कामच्या बाबतीत अजून सुधारणा करणं गरजेचं आहे. आळसण गाव मोठं आहे, वाळवणी गाव मोठं आहे, तिथं पुरेसा स्टाफ असणे, पुरेसे औषध असणे गरजेचं आहे आणि ते निश्चितपणाने आपण ते करावं. कारण आरोग्याचा प्रश्न खूपच मोठा असतो. बाळवण्यासारख्या गावात महिलांचा बरेच प्रश्न निर्माण होतात आणि तिथं जर आपण चांगल्या पद्धतीनं स्टाफ नेमू शकलो, चांगल्या पद्धतीने त्याची सुधारणा करू शकलो, चांगल्या पद्धतीने औषध आपण तिथं उपलब्ध करू शकलो तर निश्चितपणानं चांगलं आणि सेवा करण्याचं काम घडेल आपल्या हातून. त्याबरोबरच कमलापूरच्या पुलाचा निधी अजून आपल्याला कमी पडत आहे. त्या निधीसाठी आपण लक्ष घालावं आणि तो निधी करावा. आणि माझं तिथलं विजन होतं की नदीकाठची जी गाव आहे, वाजरचं असेल, तांदळगाव असेल, बरवडे असेल, कमलापूर, त्या गावाला घाट व्हावे. ज्या जिल्हा परिषद आता निधीतून जमिनीद्वारे येते ते आपण स्वतः लक्ष घातलं तर ते कुठलीच गोष्ट अवघड होणार नाही. तिथे घाट व्हावे, महिलांना तिथं दोन्ही भांडी करायचं असतील किंवा बाकी विविध कामं करायची असतील तर महिलांना तिथं जाता येईल. त्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा म्हणून तिथं काम करता येईल. अशा पद्धतीची कामं त्या नवीन मंडळींनी तिथं करावी अशी मी आपल्याला या निमित्तानं विनंती करतो आणि ती करावी अशी सुद्धा अपेक्षा व्यक्त करतो. त्याबरोबरच आता आम्ही पाठिंबा जाहीर केलेलाच आहे. आमच्या कार्यकर्त्यांना आपण सन्मानाची वागणूक द्यावी, प्रत्येकाचं काम चांगल्या पद्धतीने करावं. गाव लेवलला आपण फरक करत नाही, पण गाव लेवलला कार्यकर्त्यामध्ये धुसफूस असते आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये तो तुमचा आमचा असा फरक केला जातो. तो फरक न होता माझ्या सर्व कार्यकर्त्यांची कामं चांगल्या पद्धतीने केली जावी अशी या निमित्तानं अपेक्षा करतो. कार्यकर्त्यांना या निमित्तानं विनंती करेल, निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक, जिल्हा परिषद निवडणूक, पंचायत समिती निवडणूक या आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक असतात आणि आपण पाठिंबा दिला इथपर्यंत ठीक आहे, परंतु पाठिंबा दिल्यानंतर काय अंमलदारांनी लीड डोक्यात ठेवला असेल त्यात निश्चितपणाने फरक पडला पाहिजे. तर आपण पाठिंबा दिला याचं सार्थक झाल्यासारखं होईल असं मी मानतो. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती की आपण अगदी मतदार याद्यापासून, आता मतदार याद्या आपल्याला पुढेच होतील, मतदार याद्या झाल्यानंतर मतदारची छाननी करणे, त्या पाठचं लोकेशन्स पाहणे आणि तिची उमेदवारी करणे, त्याबरोबरच बायांचं आपलं कार्य प्रत्येक घरोघरी पोहोचवणं, आपलं चिन्ह घरोघरी पोहोचवणं आणि प्रत्येक मतदाराची भेटी घेणे, प्रत्येकाला आपल्या आपल्याच गावामध्ये कार्य करणे, आपल्या आपला मतदारसंघ आणि मतदार सांभाळणे ही मोठी जबाबदारी आपल्या सर्वांच्यावरती आहे आणि आपण जो पाठिंबा देतो तो दिसून आला पाहिजे असं माझं मत आहे. दिसून आपण कधी समजा बाईंनी काही मनात ठेवलं असेल, दादानी काही मनात ठेवलं असेल, या गावातून आपल्याला एवढं लीड पडेल, त्याच्यापेक्षा वाढून जर लीड आलं तर आपला पाठिंबा सार्थक झाला असं होईल. त्यामुळे सर्वांनी ताकदीनं लढा द्यावा असं या निमित्तानं आपण सर्वांना करतो. नवीन उमेदवार जे आताचे उभा आहे ते मनभाऊ असतील, रोशन असतील, महिषदादा असतील, ते सर्वांना निवडणुकीच्या शुभेच्छा देतो. आपण सर्वजण हजर राहिलात त्याबद्दल सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. विशेष म्हणजे धनाबाबू किरणदाजींचं विशेष आभार मानतो. या सर्व घडवून आणण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला त्याबद्दल त्यांचं मी या निमित्तानं आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी, विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार. तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार.
महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.